खानदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। चिमटाणे परिसरातील अवैध वाळू उपसा तात्काळ बंद करा। सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पाटील उर्फ सोनू फौजी यांची मागणी। मुख्यमंत्री यांना सादर केले निवेदन। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील अवैध वाळू उपसा गेल्या अनेक वर्षापासून गाजत असताना चिमटाणे परिसरात देखील वाळू माफियाचा अवैध वाळू उपसा व वाहतूक सुरूच आहे। चिमटाणे येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सैनिक महेंद्र पाटील उर्फ सोनू फौजी यांनी अनेक वेळा निवेदन आंदोलन केले आहे, तरी देखील प्रशासन मात्र थातूरमातूर कारवाई करून सदर प्रकरण जैसे थे असल्याचं निदर्शनास येत असल्यानं अखेर माजी सैनिक सोनू फौजी यांनी थेट मुख्यमंत्री यांनाच निवेदन पाठवून या परिसरातील अवैध वाळू उपसा या संदर्भात सविस्तर माहिती निवेदनातून दिली आहे। अशा अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणं अपेक्षित असताना प्रशासनाकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याने याविषयी सखोल चौकशी करून संबंधितांवर कार्यवाही व फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत असं म्हटलंय। सदर निवेदनातून गेल्या अनेक वर्षापासून चिमटाणे परिसरात बुराई नदीच्या पात्रमधून रात्री तसेच दिवसा देखील अवैध वाळू उपसा सुरू असून मात्र महसूल प्रशासन झोपेचं सोंग घेत असून करोडो रुपयांचा महसूल बुडवत असून धुळे जिल्हा अधिकारीसह शिंदखेडा तालुक्यातील तहसीलदार, प्रांताधिकारी तसेच तहसीलमध्ये अनेक पंटर असून अधिकारींचा देखील मोठ्या प्रमाणावर समावेश असून मोठ्या प्रमाणात तोडपाणी करून घेतात। तसेच वाळू उपसा जोरदार, मात्र शिंदखेडा तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा कुठेतरी कुचकामी ठरत असून महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचा आदेश असताना मात्र महसूल विभाग हे परस्पर अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या गाड्या, डंपर यांना सोडून देत असून त्यामुळे लोकशाहीसाठी येणाऱ्या काळात हे घातक ठरू शकते। कारण वाळू उपसा करणाऱ्या गावगुंड यांना मोकळे रान झाले असून महसूल मंत्री यांच्या आदेशाला प्रशासकीय यंत्रणा मात्र केराची टोपली दाखवून राहिली। अनेक वेळा अनेकवर अधिकाऱ्यांवर हल्ले देखील वाळू उपसा करणाऱ्या गावगुंड यांनी केलेले असून मात्र मोक्का अंतर्गत कार्यवाही मात्र तालुक्यात कुठेही झालेली दिसत नसल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून त्यामुळे जे वाळू उपसा करत आहेत त्या व्यक्तीवर लवकरात लवकर गुन्हा दाखल करून तालुक्यात असलेला अवैध वाळू उपसा थांबवण्यात यावा अशी मागणी चिमटाणे परिसरात केली जाते। वाळू उपसा बंद न झाल्यास चिमटाणे परिसरात येणाऱ्या काळात मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा चिमटाणे परिसरातील गावकऱ्यांनी दिलाय। मुख्य संपादक यादवराव सावंत, खानदेश बुलंदतोफ। शिंदखेडा तालुक्यातील चिमटाणे परिसरात अवैध वाळू उपसा सर्रास सुरू असून तरी विना नंबर प्लेट ट्रॅक्टर व डंपर भर दिवसा ओव्हरलोड वाळू उपसा चालू असताना तसेच कुठल्याही प्रकारची रॉयल्टी नसताना अवैध वाळू उपसा सुरू असून मात्र धुळे जिल्ह्यातील महसूल विभाग झोपेचे सोंग घेत असून तो 1000 रुपये घेऊन रस्त्यावर वाळू डंपर चालवणारा नारदमुनी कोण असा प्रश्न नागरिकांना पडला आहे। तसेच प्रशासनाला कोणाच्या दबावाखाली कारवाई का करत नाही असा प्रश्न गावातील नागरिक करत आहेत। माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या आदेशाला केराची टोपली धुळे जिल्हा महसूल प्रशासन हे दाखवण्यात स्पष्ट चित्र दिसत आहे। येत्या 8 दिवसात अवैध वाळू उपसा बंद न झाल्यास चिमटाणे परिसरात मोठे आंदोलन नागरिकांसोबत छेडण्यात येणार आहे, याची नोंद घ्यावी।